20 जूनला म्हाडा कार्यालयासमोर गिरणी कामगार काढणार मोर्चा। 6 जून रोजी गिरणी कामगार भारत संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा गिरणी कामगारांच्या उपस्थितीत झाली। सभेदरम्यान 20 जूनला म्हाडा कार्यालयासमोर गिरणी कामगार मोर्चा काढणार असल्याचेही जाहीर केले। गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांच्या प्रश्नांवर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले पाहूया। आजचा विषय काय आहे? आज तुम्ही पुन्हा एकदा सभेला बोलवण्यात आलेला आहे, काय विषय या सभा घेतली? आज म्हणजे सध्या निवडणुकीचं वातावरण होतं, आता थोडं वातावरण निवळलं। गेल्या महिन्यामध्ये रणधुमाळी होती निवडणुकीची आणि आता निवडणूक वातावरण निवळलं। आता सत्तारूढ पक्ष सत्ता स्थापना पण करेल, पण सरकारने बोध घेतला केंद्राच्या की कामं जर नाही केली तर आपल्याला कुठे फटका बसतो, काय बसतो, आपल्या काय काय चुका असतात त्या चुका त्या सुधारतील, पण त्याच्याबरोबर आमच्या गिरणी कामगाराची पण त्यांनी चूक सुधारावी। कारण माहिती आहे, गिरणी कामगार मराठा आरक्षणाचा जसा फटका बसला त्यांना, तसा गिरणी कामगाराचा पण त्यांना फटका बसू शकतो। त्यांनी मराठी गिरणी कामगारांना मुंबईत कसं घर मिळेल त्यासाठी त्यांनी प्रयोजन केले पाहिजे। त्यासाठी आज आमचं ठरलं की अधिवेशनच्या अगोदर, अधिवेशन 27 जुलैला चालू होते, तर 20 जुलैला आम्ही म्हाडा कार्यालयाला मोर्चा नेणार आहोत आणि त्यांना जागृत करणार आहोत की आम्हाला येणाऱ्या अधिवेशनामध्ये की जो आमचा फॉर्म भरला आम्ही त्याला प्रत्येक गिरणी कामगारला मुंबईतच घर मिळालं पाहिजे। आणि गिरणी कामगाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र पण त्यांनी पाठवले, पोस्ट कार्ड पाठवले आणि स्वतः विनंती पत्रही पाठवले की येणाऱ्या अधिवेशनामध्ये गिरणी कामगाराला मुंबईत घर मिळावं, हा कायद्यामध्ये GR काढावा आणि GR काढून सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घर कसं मिळावं त्याचे निवेदिका काढावेत आणि गिरणी कामाला मुंबईत घर मिळालं पाहिजे। तसं आपण जर नाही केलं तर आमचा पूर्ण गिरणी कामगार म्हणजे प्रत्येक गिरणी कामगार त्याचं कुटुंब मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे। पण मला असं वाटतं की सध्याचे जे राज्यातलं मंत्रिमंडळ आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सामान्य लोकांची जाण आहे आणि त्यांना गिरणी कामगारांना मुंबईतच घरं देण्याचा तो GR काढतील। कारण जागा भरपूर आहे, बरेच साहेब बोलत आहेत जागा नाही, पण जागा NTCची आहे, प्लस 2015 पासून आम्ही कांजूरची जागा जी दाखवतो सरकारला ती जागा आहे आणि त्या जागेचं 100 एकर जागा जर आम्हाला मिळाली तर त्याची पूर्ण गिरणी कामगार संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच होईल। आणि त्यांना सरकारला जागा करण्यासाठी आम्ही 20 जूनला म्हाडा कार्यालयाला प्रचंड मोर्चा काढतोय आणि आता मी गावी जाणार आहे पुढच्या आठवड्यात। काही संघटनांची माझे बोलणी आहे, त्या संघटनाने योग्य प्रतिसाद दिला तर स्वागतच आहे। तर सुनील राणे साहेब सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत गिरणी कामगारांचे, आम्ही त्यांना सांगू इच्छितो आपल्या चॅनलद्वारे की केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे, राज्यामध्ये सरकार तुमचं आहे। तुम्ही जर सरकारकडे शब्द टाकलात, तुम्ही कोल्हापूरमध्ये जाहीर सभेमध्ये गिरणी कामगारांच्या मेळाव्यामध्ये ते बोललात, सातारच्या मेळाव्यामध्ये पण तेच बोललात की गिरणी कामाला आम्ही मुंबईत घर देणार। मग तुम्ही कामगारासमोर बोलता गिरणी कामाला मुंबईत घर देणार, मग सरकारकडे बोलायला काय होतंय? तुम्ही सरकारकडे बोला, सरकारच्या लक्षात आणून द्या, नसेल तर आम्हाला चर्चेला बोलवा आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो तुमच्या उपस्थितीत। कारण का मुंबईमध्ये गिरणी कामगारला घर मिळालं पाहिजे, त्यासाठी तुमच्या आम्ही भेटीला येतोय 20 तारखेला। तर 20 तारखेला तुम्ही तुमची वेळ द्या, आम्ही आमचं शिष्टमंडळ असेल आणि हजारो गिरणी कामगार म्हाडावरती आम्ही धडकणार आहोत। मी आपल्या चॅनलद्वारे इतर संघटना सांगू इच्छितो, आता वेळ आहे की सर्वांनी एकत्र यायची। सर्वांनी एकत्र आलात 20 तारखेला तर तुमचं स्वागत आहे का, पण 20 तारखेला न भूतो न भविष्यतु 28 जुलै 2010ला जो मोर्चा काढला होता आझाद मैदानला, तसाच आपल्याला आता म्हाडावरती 20 तारखेला आपला मोर्चा काढायचा आहे। सर्व संघटना आपण सांगू इच्छितो की सर्वांनी आपण एकत्र येऊ, आपसमधले जे काय मतभेद आहेत ते बाजूला ठेवू आणि सरकारला जाग आणू। कारण आता सरकार जागृत होते, सरकारला बरोबर ठेच लागलेली आहे।
केंद्रामध्ये, तर राज्यामध्ये आपण त्यांना जागृत करू आणि सर्व गिरणी कामगारला मुंबईत घरं कशी मिळतील त्या विषयावरती आपण एकत्र येऊ. आणि दुसरे मी सांगू शकतो, परवा आमचे बाळकवणेकर सेनेचे शिवसेनेचे अध्यक्ष होते गिरणी कामगारांचे, त्यांच्यावर मी मिटिंगला बसलो होतो आपले सन्माननीय गावी साहेबांसमोर. तर गावी साहेबांना आम्ही म्हणलं जागा कुठे कुठे आहेत, तर ते बोलले एनटीसीच्या काय 4 ते 5 मिल आहेत त्यांची जागा मिळते, प्रायव्हेट मिलचे चालू आहे. पण त्यांना आम्ही त्यावर टणकावून सांगितलं की बाबा पहिले गिरणी कामगारला ज्या जागा आहेत त्या जागा ताब्यात घ्या, जे कुठल्या जे गिरण्यांचे मालक आहेत ते जागा देत नाही त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करा आणि त्या जागा ताब्यात घ्या. आणि जास्तीत गिरणी कामगारांना पहिली ती जागा मिलची जागा द्या, जागा कमीत पडत असेल तर कांजूरची जागा द्या, पण संपूर्ण गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळतील ह्या विषयावरती एकत्र या. आपसमधले मतभेद जे आहे ते बाजूला ठेवा आणि एकत्र आलात. सरकारला आपली ताकद दाखवली गिरणी कामगाराची आणि गिरणी कामगारांना सांगू इच्छितो, संघटना येतील न येतील पण सर्व गिरणी कामगार सांगू इच्छितो 20 जूनला दुपारी 2 वाजता म्हाडा कार्यालयात आपण जमायचे आणि हजारो संख्येने जमायचे आणि सर्व म्हाडा पूर्ण जाम करायचे, चक्का जाम करायचे आणि चक्का जाम करून आपण त्यावेळेस सुनील राणे साहेब असतील, VP असतील, उपमुख्य अधिकारी असतील, त्यांच्याशी आपण संयुक्त चर्चा करू, मिटिंग घेऊ आणि त्यांच्याद्वारे आपण त्यांना सांगू मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमचा निरोप द्या की लवकरात लवकर आम्हाला ह्या अधिवेशनात JR काढून सर्व गिरणी कामगारांना संपूर्ण पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे. जी लोकसंख्या संघटना आणि सर्व आम्ही एकत्र करण्यासाठी माननीय श्री मोरे साहेब या संघटनेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात आहे आणि सर्वांना घरं मिळू म्हणून जे पात्रता आणि अपात्र आणि वंचित यांना एकत्र घेऊन हा पूर्ण आमचे माननीय मुख्यमंत्री आणि जे आता खासदार निवडून आणलेले आहेत फक्त हेच अनुवादन करतोय की आम्हाला लवकर सर्वांना घर मिळू आणि लवकर एक दुसरा अनुवाद करतोय की सर्वांना रोजगार मिळू, हेच आमचं ध्येय आहे. आणि ही जी पुढे 20 तारखेला जे आम्ही धोरणं ठेवलेले आहेत तेच आमचं सहकार्य, आमची जी संघटना आणि गिरणी कामगार आणि वारस हे सर्व तुमच्याकडे येणार आहेत. जे हे का आमची हीच इच्छा आहे की आम्हाला लवकर घर मिळो आणि आम्हाला रोजगार मिळो. आणि हे 2 शब्द मी बोलत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भूषण भोसले, मी सातारचा रहिवासी असून 25साठी मोरे साहेबांनी मिटिंग लावली, या मिटिंगला मी उपस्थित राहिलो. तसंच जे गिरणी कामगार राहिलेत म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत माहितीच नाही झाली फॉर्म भरायची, जे राहिलेत त्यांचे पहिले फॉर्म कसे भरता येतील लवकरात लवकर हे आपण मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले पाहिजे. त्याशिवाय त्यांना कळणार नाही की मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन दिल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना कळणार नाही. जे गिरणी कामगार राहिलेत त्यांचं काय, यांचा प्रश्न कोण सोडवणार, याच्यावर सर्वांनी गिरणी कामगारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना एक निवेदन किंवा भेट दिली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्या संघटनांना एकच विनंती आहे की एकत्र येऊन जे गिरणी कामगार राहिलेत त्यांचे पहिले फॉर्म भरून घ्यावे म्हाडाचे. ही सर्व गिरणी कामगार संघटनेला माझी विनंती आहे. हे आपसातले तंटे ते लांब ठेवून पहिलं आपण गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा आणि लवकरात लवकर घरे मुंबईतच मिळावीत अशी मी अपेक्षा करतो.